सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू आहेत। राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक लोकसभेसाठी सर्वच राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी नाशिक शहरातील सातपूरच्या अशोकनगर भागात प्रचार सभा आयोजित करण्यात आली। या सभेत विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे जखमा बरं करण्याचं औषध आहे। बरंच तुम्ही बोललात ते आता भाऊंकडे बघा, तुम्ही आता हसतमुख झालेले आहे, तुम्ही पण त्याच्यात हसतमुख व्हाल काही दिवसामध्ये। त्याच्यामुळे एवढं वाईट वाटून घेऊ नका। शिंदे साहेबांकडे या जखमांवरती लावायला चांगलं औषध आहे, योजनांचं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हळूहळू लक्षात येईल की मूर्ख माणसांवरती टीका करण्यात काही अर्थ नसतो। या दृष्टिकोनातून तेवढं मनाला जिव्हारी लावून घेऊ नका तुम्ही, असं मला विजय भाऊंना सांगायचंय। आणि अजून एक सांगायचंय की जिथे विजय असतो तिथे हेमंत गोडसेंचा विजय होणारच असतो। यावेळी व्यासपीठावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, हेमंत गोडसे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।